कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा आणि तिथून कसं निघायचं, या सगळ्या गोष्टी यांनी पुरवलेल्या आहे. मग याच्या आधी आपण बघतो हे टेररिस्ट काही वरून आले नाहीत, हे कुठून तरी आतमधून आले आणि भारताची सीमा लाईन ऑफ कंट्रोल पाकिस्तानबरोबर 477 किलोमीटरची आहे. पुढे AGPL म्हणून आहे, 270 जम्मू भागात, बाकीची उरलेली श्रीनगर भागात. या इथूनच येणार. मग त्याला 3-4 गोष्टी आहेत. जम्मू भागातून यायला थोडं कठीण आहे, कारण की तिथे फेन्सिंग जे आहे खूप स्ट्रॉंग फेन्सिंग आहे आणि तरी म्हटलं तरी 10-12 मॅक्सिमम वर्षातून येतात. पण इकडून 15 कोर श्रीनगरच्या भागातून जवळपास 80-90 येतात. भारतीय लष्कर वर्षभरात 70-80 खतम करतात, राहिलेले परत ते भरतात. म्हणजे हे चालू असतं. म्हणजे ही एवढी जी मॅनेजेबल टेररिस्टची स्ट्रेंथ आहे ही कमी होते, कधी थोडीशी वाढते. तर यावेळेस त्यांनी असा प्लॅन केला. का केला, याच्या मागचं कारण काय, इथे का मारायचं आणि टुरिस्टनं का मारायचं. टुरिस्टनं याच्या पहिले त्यांनी कधी मारलं नाही, म्हणजे हल्ले झाले नाही. पण अमरनाथ यात्रेचे जे रिलिजियस होते त्यांच्यावर बराच हल्ला झाला आहे. आणि आपण जर म्हटलं की हे टुरिस्टना हिंदू, बऱ्याचशा मी प्रतिक्रिया पाहिल्या आहे की हिंदू मुस्लिम बघायला नको, पण हे जाणून बुजून हिंदूंना मारलेलं आहे. आणि याच्या आधी कधी झालं नाही, याच्या आधी पण झालं आहे. मी तुमची सांगतो की 1993 पासून 2006 डोडा किश्तवारमध्ये जवळपास 146 हिंदूंना साईडला काढून मारलेलं आहे. आणि असं नाही की टेररिस्टना वेळ मिळत नाही फायर करायला. या अशा दुर्दम्य इलाक्यात कोण जाणार आहे त्यांना वाचवायला. याच्यामध्ये इतक्या जणांना, इतक्या हिंदूंना मारलंय. येस, 1993 पासून 2006 डोडा किश्तवार ह्या भागात मारलेलं आहे. आणि त्याच्या खाली पीर पंजालच्या खाली जर आपण आलो तर तिथे भाग रियासी म्हणून आहे. तिथे प्राणकोट म्हणून एक कसबा आहे. तिथे 1997 मध्ये बायका, मुलं, माणसं एका गावातले, प्राणकोट गावातले सरळ सगळ्या गावांच्या समोर त्यांना मारले आणि बाकी गाव पळून आलं खाली. आणि असंच सैलान म्हणून पूंचच्या ठिकाणी, तर तिथे पूंच म्हणजे साऊथ ऑफ पीर पंजाल जवळपास 46-47 लोकांना मारलं. म्हणजे ही गोष्ट अशी नाही की हिंदूंना मारलं हे नवीनच झालं आहे, ते चालतच आलं आहे. आणि आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही ही गोष्ट की तिथे हिंदूंना मारायचं असतं त्यांना, तर मग आपण त्यांना कधी वाचू शकणार. फर्स्ट इज ॲक्सेप्टन्स. मग हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मग त्याच्यावर दुसरं दुमत नको कोणाचं. मग हे म्हणत नाही की सगळे बरेच जण आपल्या भारताच्या देशाला मानतात सगळे, पण काही लोक आहेत ते त्यांना वाटतं की हे रिलिजियस बेसिसवर व्हायला पाहिजे. तर हे असं झालेलं आहे. पृथ्वी आले कुठून ते आपल्याला बघता येईल. कोणत्या तरी 477 किलोमीटर लाईन ऑफ कंट्रोलमध्ये आले असतील. आणि त्याच्यानंतर मग यांनी ते काम केलं आणि त्याच्यानंतर मग एस्केप रूट जिथे आहेत त्यांना तिथून गेले. याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एका महिन्याने इथे अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. आणि जर अमरनाथ यात्रेमध्ये काय झालं असतं तर 25-26 नाही, खूप सारे लोक यामध्ये मृत्युमुखी पडले असते. तर ॲटलिस्ट